बदलत्या काळानुसार समस्याही बदलत जातात, विचारांमध्येही बदल होत जातात. अतिविचार करण्याची सवय म्हणजे ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतात, हाही प्रॉब्लेम खूप कॉमन झालेला आहे. सर्वसामान्य जरी प्रॉब्लेम झालेला असला तरी तो आपल्या आयुष्यावरती खूप विपरीत परिणाम करायला लागलेला आहे आणि त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. खूप लोक त्याच्यामध्ये अडकत चाललेले आहेत आणि त्याच्यातनं बाहेर पडण्याचा रस्ता शोधणं, वेळेवर शोधणं आणि त्याचा अवलंब करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आज आपल्याला त्याच्यावरती बोलायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आधी आपण ही समजून घेऊयात की ओव्हर थिंकिंग म्हणजे नक्की काय. की एखादा विचार किंवा विचारांचा पॅटर्न पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच पद्धतीचे विचार जेव्हा करायला लागता, स्वतःबद्दल असतील, परिस्थितीबद्दल असतील, समोरच्या माणसाबद्दल असतील किंवा भविष्याबद्दल, भूतकाळाबद्दल कोणत्याही प्रकारचे विचार जेव्हा तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने, नकारात्मक पद्धतीने पुन्हा पुन्हा करायला लागता, मनामध्ये तेच घोळवत राहता आणि ते मनामध्ये घोळवत राहिल्यानंतर जी दुःखाची भावना, जी त्रासाची भावना किंवा जी चिडचिडीची भावना आहे, त्या भावनेशी तुम्ही चिकटून राहता. बराच काळ तुम्ही त्या भावनेमध्ये राहता आणि त्या भावनेमध्ये राहिल्यानंतर तुमच्या दैनंदिन रुटीनवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो किंवा तुमच्या कामातलं लक्ष लागेनासं होतं. तुमच्या आनंदातला रस, आवड निर्माण होण्याऐवजी ती कमी व्हायला लागते. इतरांशी तुमचं जे संभाषण आहे ते खूप कमी व्हायला लागतं. नात्यावरती परिणाम होतो. तुमच्या आरोग्यावर, शारीरिक मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. इतकंच काय तर तुमची पुढे जाण्याची जी प्रेरणा, मोटिवेशन आहे ती सुद्धा कमी व्हायला लागते. एकंदर तुम्ही त्या विचारांच्या चक्रामध्ये इतकं अडकून जाता, तेव्हा आपण त्याला ओव्हर थिंकिंग म्हणतो, अतिविचार म्हणतो. आता जेव्हा हे अतिविचार सुरू होतात, ओव्हर थिंकिंग सुरू होतं, तेव्हा ते ओव्हर थिंकिंग का होतंय किंवा ते व्हायलाच नाही पाहिजे आणि आता ते झालंय म्हणजे ह्याच्यातून माझी सुटका नाही, अशा पद्धतीचे जे आपण त्या ओव्हर थिंकिंग बद्दलचे जे ओव्हर थिंकिंग करतो ना, ते जास्त महत्वाचं कारण आहे की आपण त्यातून बाहेर येत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे, ज्याचा तुम्ही अतिशय नित्यनियमाने सराव केला, त्याची प्रॅक्टिस केली रोज न चुकता. ओव्हर थिंकिंग असो अगर नसो, पण त्या वेळेला आपल्याला त्या गोष्टी रोज त्याची प्रॅक्टिस केली तर आपल्याला हळूहळू त्या जेव्हा केव्हा ओव्हर थिंकिंग होतं तेव्हा त्याच्यातून बाहेर पडायला त्याची मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला यात आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलतो. आत्तापर्यंत आपण स्ट्रेस मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट म्हणजेच रागावरचं नियंत्रण असेल किंवा मानसिक ताणातून बाहेर कसं पडायचं, ओव्हर थिंकिंगचे पण काही व्हिडिओज ऑलरेडी आहेत. असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची मदत तुम्हाला होऊ शकते. तर तुम्ही प्लेलिस्ट चेक करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्ट दिसतात आणि वर्गवारीनुसार तुम्हाला हव्या त्या विषयावरती त्याची मदत घेता येऊ शकते. तर आज आपण जे ओव्हर थिंकिंग बद्दल बोलणार आहोत, काही मुद्दे महत्त्वाचे आहेत ते तुम्ही लिहून घेऊ शकता, कारण लिहून घेतल्यानंतरच तुम्हाला त्याचा अवलंब करणं, त्याची प्रॅक्टिस करणं सोपं जाणार आहे. त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी दिवसातून किमान 3दा तुम्हाला बसणं गरजेचं आहे. किमान एक 7 ते 8 मिनिटं, 10 मिनिटापर्यंत. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी दीर्घ श्वसन करायचं आहे. लक्ष लागो अगर न लागो, दीर्घ श्वसन करण्याची सवय ही लागलीच पाहिजे आपल्याला, कारण श्वासाला दुसरा पर्याय नसतो हे आपल्याला माहिती आहे. श्वास जितका अमूल्य आहे ना, तितकं या जगात दुसरं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे श्वास दीर्घ घेणं हे सगळ्या उपचारांची पहिली पायरी आहे असं मी नेहमी सांगते. त्यामुळे दीर्घ श्वसन आधी करूनच मग बाकीचे उपचार आपल्याला करायचे. त्यामुळे दीर्घ श्वसनाची सुरुवात जर नसेल केलेली तर ती आज आणि आत्तापासूनच तुम्ही करावीत. दिवसातून किमान 3 वेळा. जर तुम्हाला आत्ता त्रास होतो आहे तर सकाळी उठल्या उठल्या एकदा, रात्री झोपण्याच्या आधी एकदा आणि दिवसभरामध्ये एकदा, असं तुमच्या वेळा ठरवून ठेवा आणि त्या वेळामध्ये तुम्हाला दीर्घ श्वसन आधी करून मग आत्ता जे मी काही तुम्हाला मुद्दे सांगणार आहे त्या मुद्द्यांचा तुम्हाला सराव करायचा आहे. तर आपण एक एक मुद्दा सुरुवात करूयात आणि मी त्याच्यावरती तुम्हाला काही स्पष्टीकरण देते, म्हणजे तुम्हाला तो मुद्दा क्लिअर होईल आणि मग तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणं सोपं जाईल. तर पहिला मुद्दा आपला असा आहे की आपल्याला मुळात स्वतःवरचा विश्वास कमी झालेला आहे की आपण ओव्हर थिंकिंगमधून बाहेर पडू शकणार नाही. किंवा कोणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं की हे ओव्हर थिंकिंग म्हणजे खूप काहीतरी मोठं आहे आणि आता तुला डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या घेणं गरजेचंच आहे किंवा तुला स्वतः त्याच्यातून काही बाहेर पडता येणार नाही, असं काहीतरी असतं. किंवा आपल्याला वाटत राहिलेलं असतं की नाही, आता माझं काही खरं नाही, मी याच्यात पूर्ण अडकलेलो आहे आणि आता मला याच्यातून बाहेर पडता येणार नाही. तर मुळात आधी ते वाक्य आपल्याला स्वतःला ऐकवणं थांबवायचं आहे
की ही एक फेज आहे, ही एक तात्पुरती अवस्था आहे आणि मला ह्याच्यातून बाहेर पडण्याची जी माझी ताकद आहे त्या ताकदीवर माझा विश्वास आहे. मुळात सगळ्या प्राणीमात्रांमध्ये ती ताकद असते निसर्गाने दिलेली, की कुठल्याही प्रॉब्लेमशी, कुठल्याही समस्येशी तुम्ही लढू शकता. मग फक्त आणि फक्त तुमच्या नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला असं वाटतं की मला ते जमणार नाही. वास्तविक ते जमणार असतं. त्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा आपला हा आहे की माझा स्वतःवरती विश्वास आहे, स्वतःच्या कपॅसिटीवरती विश्वास आहे आणि ही गोष्ट पूर्णपणे माझ्या कंट्रोलमध्ये आहे की मी माझं ओव्हर थिंकिंग पूर्णतः थांबवू शकेन माझ्या प्रयत्नांनी. हा आपला पहिला मुद्दा, जो आपल्याला रोजच्या रोज अगदी दिवसातून 3 वेळा, आता जसं आपण बोललो तसं आपल्याला तो दीर्घश्वसन झाल्यानंतर शांत मनाच्या अवस्थेमध्ये स्वतःला तो सांगायचा आहे. पुढचा आपला मुद्दा आहे की हे जे काही ओव्हर थिंकिंग चाललेलं आहे ह्याचा मला किती उपयोग होतोय. म्हणजे मी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मनामध्ये घोळवत राहणं, याच्यातून मला काय मिळालंय आतापर्यंत, कितपत माझा फायदा झालाय. किंवा मी जर 10 वेळा म्हटलं की माझ्या बाबतीत काहीतरी दुर्दैवी घडलं तर ते घडलेलं बदललंय का किंवा बदलू शकतं का? नाही. जर मी त्याच गोष्टी मनामध्ये आणल्या की आता आत्तापर्यंत वाईट घडलेलं आहे किंवा अपमान झालेला आहे किंवा अपयश आलेलं असेल किंवा खूप मोठ्या प्रमाणावरचं नुकसान झालेलं असेल, मोठ्या प्रमाणावरचा विश्वासघात कोणीतरी केलेला आहे, काहीही असू शकतं जे तुम्हाला मन हेलावून टाकणारं किंवा खूप त्रास देणारं असू शकतं. पण जर आपण त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा बोलत राहिलो, स्वतःला ऐकवत राहिलो, तर त्याने आत्तापर्यंत काय मला फायदा झालाय? त्या गोष्टी बदललेल्या आहेत का? बदलू शकतात का? तर अजिबातच नाही. त्याचा उपयोग काय आहे? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे आणि आपल्या लक्षात येईल की त्याचा उपयोग जो आहे किंवा जो फायदा जो आहे तो काहीच झालेला नाहीये आत्तापर्यंत. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवायच्या आहेत. आपला पुढचा मुद्दा आहे की ह्याच्यामुळे मला काय मदत झाली आहे का? आत्तापर्यंत मी तेच जेव्हा स्वतःला ऐकवलं की अमुक माणूस माझ्याशी तसा वागला किंवा अमुक परिस्थिती माझ्या अशी वाट्याला आली किंवा अमुक अपयश माझ्या वाट्याला आलं किंवा अशा वाईट परिस्थितीमध्ये मला जीवन कंठावं लागतंय, मी किती बिचारा आहे, बिचारी आहे किंवा किती असमर्थ आहे, हे जी मी स्वतःला वारंवार ऐकवलेलं आहे त्याने मला काही मदत होतीये का? काही मी पुढे, मला आयुष्यामध्ये जे पुढे जायचं ते पुढे जाता येतंय का? किंवा मला 4 चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी केल्या जात आहेत का त्याच्यामुळे? तर नाही, मला कुठल्याही पद्धतीने त्याची मदत होत नाहीये. त्याच्यामुळे जर ज्या गोष्टीची आपल्याला मदत होत नाहीये, ज्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होत नाहीये, त्या गोष्टींना आपल्याला मोकळी वाट करून देणं हा एक उत्तम पर्याय असतो. चौथा मुद्दा आपला असा आहे की मुळात ज्याला आपण प्रॉज अँड कॉन्स म्हणतो, म्हणजे फायदे आणि तोटे, 2 गोष्टी असतात ना प्रत्येक बाजूला. जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग करता म्हणजे काय करता, तुम्ही एका गोष्टीचा एकाच पद्धतीने विचार करता. त्याची दुसरी पैलू, त्याची दुसरी बाजू पण काहीतरी असते जी आपण विचारातच घेतलेली नसते. की माझ्या बाबतीत अमुक वाईट घडलंय किंवा अमुक लोकांनी माझा गैरफायदा घेतला, अमुक लोकांनी मला फसवलं, विश्वासघात केला असेल किंवा एखादी परिस्थिती माझ्या वाट्याला वाईट आलेली आहे. हे जेव्हा मी स्वतःला सांगत असते तेव्हा मला त्याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल की हे असे विचार वारंवार करत राहण्याने आत्तापर्यंत त्याचे दोन्ही गोष्टी म्हणजे फायदे काय झालेत आणि तोटे काय झालेले आहेत. तर एक तर तोटे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खूप सारे तोटे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. की कामामध्ये लक्ष न लागणं, कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसणं, कोणाशी बोलावंसं न वाटणं किंवा झोप न लागणं, अस्वस्थता येणं, बऱ्याच जणांचं वजन वाढतं, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं, तुम्हाला काही म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यासाठी जी एनर्जी आहे ती वाटत नाही किंवा तुमचं जे व्यक्तिमत्व आधी होतं ते आता राहिलं नाहीये अशा भावनेपर्यंत तुम्ही जाता. मग इतके सगळे त्याचे नुकसान, तोटे झालेले आहेत. फायदे बघायला गेलं तर तिथे तुम्हाला कुठलाच फायदा दिसणार नाही की जो ओव्हर थिंकिंग करण्याने झालाय. म्हणजे वारंवार मी स्वतःला वाईट सांगितल्यामुळे समोरचा माणूस चांगला वागेला नाहीये किंवा परिस्थितीही चांगली अचानक झालेली नाहीये. इनफॅक्ट त्याच्यामुळे आणखीन परिस्थिती वाईट झालेली आहे किंवा आणखीन जास्त बिघडलेली आहे ओव्हर थिंकिंगमुळे. सो आपण प्रॉज आणि कॉन्समध्ये हे म्हणतो की मला फायदे आणि तोट्यांमध्ये तोटाच जास्त झालेला आहे ओव्हर थिंकिंगचा.
पुढचा 5वा मुद्दा आपला असा आहे की पुरावा काय आहे माझ्या विचारांना. जर मी स्वतःला हे सांगत राहिले की हा मुद्दा ना विशेषतः अशा बाबतीमध्ये लागू पडतो की जिथे तुम्हाला डाऊट आहे किंवा जिथे तुम्हाला अँझायटी आहे की एखादी गोष्ट काहीतरी वाईटच घडणार आहे, हे परत परत तुम्ही जेव्हा स्वतःला सांगता तेव्हा तिथे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की या गोष्टीला पुरावा काय की वाईट घडणारच आहे. कोणी सांगितलंय, कोणी लिहून ठेवलंय का, किंवा कोणी हे भविष्य सांगितलं की उद्या वाईटच घडणार आहे. आत्तापर्यंत 4 वेळा घडलं याचा अर्थ ते घडेलच 100%, असं काहीच नाहीये. आणि जर घडलं तर त्याला काही कारणं वेगळी असू शकतात, ते फक्त वाटण्याने घडत नाही. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की एखादी गोष्ट जर मी स्वतःला सांगते की आता मला स्वतःच्या कपॅसिटीबद्दल खूप जणांना डाऊट असतो की मला अपयश आलंय म्हणून मला पुढे ते काही करायला जमणार नाही, किंवा एखादं काम असेल ते काम मला यशस्वीपणे पार पडता येणार नाही, किंवा कोणाशी काहीतरी व्यवस्थित बोलायचं ते मला बोलता येणार नाही, किंवा मला आयुष्यामध्ये चांगलं काही करता येणार नाही. काही असू शकतं जे स्वतःच्या कपॅसिटीबद्दल असू शकतं, कुठल्याही कपॅसिटीबद्दल. पण मग त्याला पुरावा काहीच नसतो ना. आपणच स्वतःला सांगितलंय की ते वाईट घडेल किंवा चांगलं घडणारच नाही, आणि म्हणून मग त्या गोष्टी तशाच पद्धतीने घडत राहतात ना. की आधीचा जो अनुभव आहे ना तो आपण कुठेतरी आपल्या मेमरीमध्ये असतो आणि आपण आत्ताची परिस्थिती ना त्या अनुभवाशीच कुठेतरी जोडतो नकळतपणे, आणि मग ते तसंच घडत राहणार आहे कायमच, हे आपण स्वतःला सांगत राहतो. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही भविष्याबद्दल नेगेटिव्ह विचार करताय परत परत की वाईटच होणार आहे, चांगलं होणारच नाहीये, किंवा काहीतरी भयानक होणार आहे, तर तिथे हा मुद्दा नक्की वापरा की ह्याला पुरावा काय, याला कुठलाच पुरावा नाहीये आणि हे सगळं मी माझ्या मनाने तयार केलेलं आहे. आपला पुढचा 6वा मुद्दा असा आहे की वाईटात वाईट काय होणार आहे, म्हणजे आतापर्यंत जे काही घडलेलं आहे त्याच्यापेक्षा अजून वाईट काय होऊ शकतं. एखाद्या परिस्थितीमध्ये टोक असतं गाठलेलं, काय काय वाईट होऊ शकतं, जास्तीत जास्त वाईट काय होईल, हे स्वतःला विचारा. आणि त्याचं उत्तर तुम्हाला जे मिळतं ते नक्कीच असं उत्तर असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं, किंवा ते म्हणजे तुमचा सर्वस्वी अंत नसतो, आयुष्याचं समाप्ती नसते, किंवा सगळं काही संपलेलं नसतं. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की फार फार तर वाईट काय घडेल. आणि जे जे आत्तापर्यंत मी वाईट प्रेडिक्ट केलं होतं किंवा माझ्या बाबतीत वाईट होईल असं मला वाटलं होतं ते तितकं वाईट घडलंय का, नाही. ते 50% सुद्धा तेवढं घडलेलं नसतं जेवढं आपल्याला आधी वाटलेलं असतं की अरे हे ना असं होईल, किंवा खूप भयानक होईल, किंवा ना होणारच नाही, किंवा खूप काहीतरी वाईट घडेल. आणि ते तेवढं वाईट घडलेलं नसतंच, कधीच घडलेलं नसतं. हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जेवढं आपल्याला वाईट ती परिस्थिती वाटते तेवढी ती परिस्थिती वाईट नसते, कारण आपल्या अतिविचारांमुळे त्याला टोक आपण गाठलेलं असतं. त्याच्यामुळे वाईटात वाईट काय होईल हा मुद्दा तिथे खूप जास्त महत्वाचा आहे. पुढचा महत्वाचा 7वा मुद्दा असा आहे की आपण ज्या काही परिस्थितीतून आता जातोय, जी काही अवघड परिस्थिती, जो काही मानसिक त्रास किंवा ज्या काही दुर्घटना असतील, तर तशाच परिस्थितीमधून, तशाच मनस्थितीमधून आपला मित्र मैत्रीण जर जात असतील, किंवा जवळचे कोणी नातेवाईक असतील, किंवा कोणीही ज्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम आस्था आहे, अशी माणसं जेव्हा अशा नेगेटिव्ह मनस्थितीतून जेव्हा जातात तेव्हा तुम्ही त्यांना काय सल्ला देता किंवा काय सांगता, किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांना त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करता. तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय सांगाल हे स्वतःला विचारा, ते लिहून काढा आणि तीच गोष्ट स्वतःला सांगा. कारण खूपदा असं होतं की आपण दुसऱ्याला सांगणं सोपं आहे म्हणतो की पण आपण स्वतःला सांगत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण मुळात असं समजून घेतो की कुठेतरी काही गोष्टी माझ्या बाबतीत ज्या घडल्या त्या खूप जास्त वाईट घडलेल्या आहेत, माझ्या इतकं दुःख कोणाचंच नाहीये, किंवा माझा त्रास आहे ना हा खूप मोठा त्रास आहे आणि त्याच्यातून मला बाहेर पडणं शक्यच नाहीये. हे मनाशी कुठेतरी पक्क ठरवलेलं असल्यामुळे आपण स्वतःला त्या चांगल्या गोष्टी सांगायला विसरून जातो किंवा त्या टाळतो. म्हणूनच मला इथे असं वाटतं की आपण नेहमी आपल्या जागी कोणीतरी दुसरं आहे आणि आपण त्यांना काय सांगू यातून बाहेर पडण्यासाठी हे सांगा, आणि ते तुम्ही स्वतःला सांगा. हा मुद्दा आपला होता. आता त्यानंतर आपण पुढचा जो मुद्दा बोलतो आहोत, 8वा मुद्दा आपला असा आहे की ज्या कुठल्या परिस्थितीतून तुम्ही आता जाताय, अजून वर्षभरानंतर मला एवढंच दुःख होईल का या परिस्थितीचं, अजून 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर याच प्रसंगाकडे मी जेव्हा बघेन तेव्हा मला कसं वाटेल, हा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचं उत्तर शोधा.
नक्कीच तुम्हाला तेवढं वाईट वाटलेलं नसणार आहे, किंवा कदाचित असं वाटेल की अरे ही गोष्ट तर खूप सोपी होती, खूप क्षुल्लक होती आणि त्याच्यासाठी मी उगाच एवढा त्रास करून घेतला. कारण तेव्हा आयुष्यामध्ये खूप वेगळे बदल झालेले असणार आहेत ना. आज जसं दुःख आहे, जेवढा त्रास आहे, तसाच त्रास तो कायम चालू राहील हे कोणी सांगितलं? हे आपण आपल्या मनाने गृहीत धरलेलं आहे. आपलं आयुष्य रोज बदलत जातं, प्रत्येक क्षणाला बदलत जातं. जेव्हा आपण समोरच्या गोष्टी ऍक्सेप्ट करतो तेव्हा नवीन गोष्टी आयुष्यात येतात, नवीन माणसं आयुष्यात येतात, नवीन ज्ञान आयुष्यामध्ये येतं आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलत जातं. त्यामुळे आज जे काही दुःख आहे ते दुःख कायमस्वरूपाचं नाहीये हे आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे आणि पण ते स्वतःला सांगणं हे महत्वाचं आहे की ती एक फेज आहे. आणि मला अजून 2 वर्षानंतर ह्याबद्दल काय वाटेल किंवा माझी भावना काय असेल, आज ती भावना मला लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे हे कळेल की अरे हे जाणार आहे, हे सगळं निघून जाणार आहे आणि नवीन नवीन गोष्टी आयुष्यात येत राहणार आहेत, चांगल्या गोष्टी. त्याच्यासाठी मला तयार व्हायचं आहे, त्याच्यासाठी मला माझ्या मनाची तयारी करायची. 9वा मुद्दा आपला असा आहे की याच गोष्टीकडे मला जास्तीत जास्त मी पॉझिटिव्ह बघायचं ठरवलं तर मला कसं बघता येईल की आतापर्यंत मी जे मनाशी घोकत राहिली त्याचा मला उपयोग नाहीये, त्याचा काही फायदा नाहीये आणि त्याने माझा वेळ खर्च होतोय, हे सगळं माझ्या लक्षात आलं. आता मला त्याच गोष्टीकडे जास्तीत जास्त पॉझिटिव्हली जर मी ठरवून बघायचं ठरवलं तर काय मला विचार करता येऊ शकतो, चांगला विचार. मग वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसतात. जेव्हा आपण ठरवतो ना की मला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, तेव्हा अगदी खूप ऑप्शन्स समोर दिसतात. आणि जेव्हा आपण ठरवतो की मला दुःखात अडकायचंय तेव्हा आपल्याला 1000 कारणं दिसतात दुःखी राहण्यासाठी. आनंदी राहण्यासाठी एक कारण सुद्धा पुरेसं असतं. त्याच्यामुळे आत्ता सध्या माझ्या आयुष्यात काय चांगलं चालू आहे, माझ्यामध्ये कुठले चांगले गुण आहेत, किंवा मला कोणाकोणाची आत्तापर्यंत मदत झाली आहे, कोणी लोकांनी माझ्या आयुष्यामध्ये येऊन माझं आयुष्य चांगलं बनवलंय, किंवा ते नसते किंवा ते प्रेम नसतं तर आयुष्यात आणखीन प्रॉब्लेम्स आले असते. आणि आज त्या सगळ्यामुळे मी ऋणी आहे त्या सगळ्या गोष्टींचा आणि त्या सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत. अशा पद्धतीचा विचार करणं किंवा भविष्यातही काही चांगलं होईल हा विचार आपण तिथे करणं हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 10वा मुद्दा असा आहे की आपल्या आयुष्यातला हा खरंच एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे का की ज्याच्यासाठी आपण एवढा विचार करावा, एवढा त्याच्यासाठी वेळ खर्च करावा, त्या विचार करण्यामध्ये आपली शक्ती खर्च करावी आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या दुर्लक्षित कराव्यात. खरंच इतका महत्त्वाचा मुद्दा आहे का जो आपण ज्याच्याबद्दल विचार करतो आहोत पुन्हा पुन्हा आणि त्याच गोष्टी आपण डोक्यामध्ये ठेवतो आहोत, तो खरंच इतका महत्त्वाचा मुद्दा आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि तुमच्या नक्की लक्षात येईल की जे काही तुम्ही रिपीटेडली विचार करता आहात तो आयुष्यातला एक भाग आहे. ते आपलं पूर्ण आयुष्य असू शकत नाही आणि आपण त्याला पूर्ण आयुष्य बनवायला गेलो तर मात्र आपण त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आपला वेळ आणि शक्ती वाया घालवत चाललोय आणि आपल्यामधले जे काही चांगले गुण आहेत त्यांचा उपयोग आपण करत नाही आहोत, किंवा आपल्याला आयुष्याला जे काही चांगलं वळण देता येऊ शकतंय ते आपल्याला देता येत नाहीये कारण आपण ह्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व देऊन बसलोय. त्यामुळे आता ते महत्त्व देणं आपण थांबवणं हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. तर आत्ता जे काही मी तुम्हाला 10 मुद्दे सांगितले ते तुम्ही सगळे व्यवस्थित लिहून घ्या. आता तुम्हाला करायचंय काय की तुम्हाला दीर्घश्वसन करायचंय, त्याच्यानंतर हे सगळे मुद्दे स्वतःला आठवण करून द्यायचे आहेत आणि ते आठवण करून देत असताना शक्यतो तुमचे डोळे बंद असावेत, तुम्हाला ते आतून फील व्हाव्यात त्या गोष्टी. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं इथे, कारण नुसतं ते म्हणून होणार नाही, आपल्याला ते आतून समजून उमजून त्या गोष्टी स्वतःला सांगणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आता असं होणार नाहीये की ते तुम्ही 1 दिवस केलं, 2 दिवस केलं आणि एकदमच सगळं काही तुमचं ओव्हर थिंकिंग बंद झालंय. एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की आपलं ओव्हर थिंकिंग जितकं जुनं आहे की जितक्या दिवसांपासून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय तितकाच वेळ आपल्याला किंवा त्याच्याही पेक्षा जास्त वेळ आपल्याला ते बरं करण्यासाठी द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे कोणताही कंटाळा न करता किंवा त्या प्रयत्नांबद्दल कोणतीही नेगेटिव्हिटी न ठेवता आपल्याला ते प्रयत्न करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने ते तुम्हाला करायचंय. या व्यतिरिक्त महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा जेव्हा ओव्हर थिंकिंग सुरू होतंय किंवा नको असणारे विचार डोक्यामध्ये सुरू झालेले आहेत तेव्हा लगेचच्या लगेच त्या जागेवरनं उठणं, शारीरिक हालचाल करणं, जेणेकरून त्या विचारांची जी मालिका आहे ती खंडित होते, बंद होते आणि चांगल्या विचारांना कुठेतरी जागा मिळते. त्यामुळे
असं जेव्हा विचार सुरू होतात ना तेव्हा लगेच त्याच्यावरती आपल्याला काम करायचंय. त्यामुळे आहे त्या जागेवरनं उठा, 2 मिनिटं 4 मिनिटं वॉक करा, काहीतरी शारीरिक काम करा ज्याच्यामध्ये तुमचं शारीरिक ऊर्जा खर्च होईल असं काम. किंवा तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही बसून दीर्घ श्वसनाला सुरुवात करा. आणि मी जसं म्हटलं तसे ते जे मुद्दे आहेत आपले ते मुद्दे स्वतःला सांगा. त्यानंतर जेव्हा तुम्ही शांत व्हाल, नॉर्मल स्थितीमध्ये याल, तेव्हा तुमचं कुठलं ना कुठलं काम सुरू करा आणि तुमचं रुटीनला तुम्ही लागू शकता. मग त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्हाला नकारात्मक विचार येतात तेव्हा तेव्हा तुम्हाला याच गोष्टी करायच्या आहेत. जितकं तुम्ही हे रिपीटेडली करणार ना, तुमच्या मनाला ही सवय लागेल की जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा तेव्हा त्याला तिथल्या तिथे आपण क्रॉस क्वेश्चन करून त्याला पॉझिटिव्ह विचारांमध्ये बदलत आहोत. ही सवय जेव्हा मनाला लागते त्यानंतर नेगेटिव्ह विचार, अतिविचार जे येत आहेत तुमचे, ते येण्याचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागेल आणि मग त्याची तीव्रता कमी व्हायला लागेल आणि मग त्रास हळूहळू कमी व्हायला लागेल. याच्यासाठी वेळ हा नक्की जाणार आहे. एकदम ते सगळं असं चमत्कारासारखं होणार नाहीये. त्यामुळे विश्वास ठेवून रोजच्या रोज प्रयत्न करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. दीर्घ श्वसन, एखादा मंत्र तुम्ही चॅन्ट केलात रोज, जसं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा असेल, किंवा गणपतीचा विघ्नेश्वराय हा मंत्र असेल, किंवा आणि कुठला असेल ज्याच्यावरती तुम्हाला श्रद्धा आहे, जे ऐकून तुमचं मन शांत होतं, असा एखादा मंत्र जाप तुम्ही करा अगदी रोजच्या रोज. त्याने खूप जास्त फायदे होतात. त्यानंतर शांत म्युझिक ऐकणं आणि निसर्गाच्या सानिध्यात जास्त वेळ घालवणं किंवा मोकळ्या हवेमध्ये दीर्घ श्वसन करणं, यानेही आपण रोजच्या रोज आपल्या मनाला, जसं आपण म्हणतो की त्याला काहीतरी दिलं पाहिजे आपण शांत होण्यासाठी, त्याला ताजतवानं करण्यासाठी. आपण त्याच विचारांमध्ये अडकून काय होतंय की आपण परत त्याच रस्त्यावरती चालतोय, जो रस्ता आपला नाहीच आहे, किंवा ज्या रस्त्यामुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही आहोत, आपण मागे जाणार आहोत. त्यामुळे आपल्याला रस्ता जर बदलायचा असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही नवीन गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये काही नवीन शिकणं असू शकतं, नवीन गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो, अशा गोष्टी. भले त्याच्यामध्ये आत्ता इंटरेस्ट वाटत नसेल, करावंसं वाटत नसेल, तरी कुठेतरी ते स्वतःला थोडंसं पुश करून करावं लागेल, जेणेकरून तिथे तुमची एनर्जी वापरली जाते आणि मग ते नकारात्मकता जी आहे आत्ताची ती कमी व्हायला त्याने मदत होते. तर आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला 2 पातळीवरती काम करायचं. एक तर आपल्या विचारांच्या पातळीवरती, आणि दुसरं जे आहे ते आपल्याला आपल्या रुटीनमध्ये काही बदल करून मन शांत करण्यासाठी काही रिलॅक्सेशन टेक्निक्स जे वेगळे वेगळे असतात. आपल्याकडे आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे रिलॅक्सेशन टेक्निक्सची, त्याच्यामध्ये जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यावरती आपण मन शांत होण्यासाठी काय काय रोज करावं याबद्दल बोललेलो आहोत. तर ते तुम्ही जाऊन व्यवस्थित त्याचा अभ्यास करून त्या गोष्टी सराव त्यांचा सुरू करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा मिळायला जास्त मदत होणार आहे. कारण मन जेवढं शांत राहील तेवढी नकारात्मकता कमी राहील आणि तेवढी सकारात्मकता जास्त राहणार आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. नित्यनियमाने त्याचा अवलंब करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.